नमस्कार, मी ॲडव्होकेट वैशाली अतुल कोराटे। आज आपल्याला जमिनीवर मालकी सिद्ध करणारे 7 पुरावे कोणते त्याबद्दल मी थोडक्यात सांगणार आहे। कोर्टात कोणते 7 पुरावे कोर्टात ग्राह्य धरले जातात ते आपण बघूयात। फक्त 7/12 पुरेसा असतो का ते बघूयात। हा व्हिडिओ शेतकरी, जमीनधारक तसेच खरेदीदार आणि वारसदार सर्वांसाठी महत्त्वाचा आहे। सेल डीड म्हणजे खरेदी खत म्हणजे काय, सर्वात महत्त्वाचा मालकी पुरावा आहे। सेल डीड नोंदणीकृत खरेदी खत असल्यास मालकी सिद्ध होते। कायदेशीर आधार ट्रान्सफर ऑफ प्रॉपर्टी ॲक्ट 1882 सेक्शन 54 नुसार, रजिस्ट्रेशन ॲक्ट 1908 सेक्शन 17 नुसार बिन नोंदणी किंवा नोंदणी न केलेले खरेदी खत मालकी सिद्ध करत नाही। 7/12 उतारा महसूल नोंद कोण जामीन करतो हे दाखवत, म्हणजे शेतामध्ये कोण जमीन कसतो आहे हे दाखवलं जातं, पण मालकीचा अंतिम पुरावा तो नसतो। कायदा महाराष्ट्र लँड रेव्हेन्यू कोड 1966 कोर्ट म्हणते 7/12 हा सपोर्टिंग डॉक्युमेंट आहे, ओनरशिप डॉक्युमेंट नाही। फेरफार नोंद वारसा किंवा खरेदी नंतरची नोंद। सरकारी रेकॉर्डमध्ये नाव येते पण फक्त फेरफारने मालकी येत नाही। वारसा हक्काचे पुरावे, जर जमीन वारसाने मिळाली असेल तर मृत्यूचे प्रमाणपत्र तपासणे, कायदेशीर वारसा प्रमाणपत्र आवश्यक आहे, तसेच फॅमिली ट्री असणे आवश्यक आहे। हिंदू सक्सेशन ॲक्ट 1956 नुसार वडील किंवा आईच्या मृत्यूनंतरच वारसांना हक्क मिळतो। कोर्टाचा निकाल किंवा डिक्री असते। सिव्हिल कोर्ट डिक्री मालकी आणि वाद असल्यास कोर्टाचा निकाल हा सर्वात मजबूत पुरावा असतो। सिव्हिल प्रोसिजर कोड 1908 नुसार डिक्रीवरून मालकी निश्चित ही होत असते। ताब्याचा पुरावा कोणता ते पाहूयात। कर पावत्या, टॅक्स रिसीट, तसेच वीज बिल, पाण्याचं बिल, कुंपण हे पूर्ण शेतीला शेती करण्याचे पुरावे हे सगळं बघितलं जातं। इंडियन एव्हिडन्स ॲक्ट 1872 नुसार दीर्घकाळ ताबा असल्यास दावा मजबूत होतो। जुने दस्तऐवज, मागील 30 ते 40 वर्षापूर्वीचे कागद पुरावे हे असले पाहिजे। जुने खरेदी खत असले पाहिजे। पार्टनरशिप डीड आहे ती असली पाहिजे। गिफ्ट डीड आहे ती पण असली पाहिजे किंवा विल असली पाहिजे। लिमिटेशन ॲक्ट 1963 नुसार सलग कागदपत्रांची साखळी म्हणजे मजबूत मालकी होते। आता त्यात महत्त्वाच्या चुका आपण करू नयेत। फक्त 7/12 विश्वास ठेवू नका। बिन नोंदणीकृत करार करू नका। कागद न तपासता जमीन खरेदी करू नका, कारण जमिनीची मालकी ही एका कागदावर ठरत नाही। सर्व पुरावे एकत्र पाहूनच कोर्ट मालकी ठरवते। ही सर्व माहिती आणि हे 7 पुरावे आपण आत्ता बघितलेले आहेत, म्हणून जमिनीवर मालकी सिद्ध करणारे हे 7 पुरावे आपल्याला कसे वाटलेत नक्की सांगा आणि चॅनलला माझ्या सबस्क्राईब करा। धन्यवाद।